एकदा भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले, हे देवी, जो मनुष्य या पवित्र काळात ही कथा शांत आणि शुद्ध मनाने श्रवण करेल त्याचे मोठे पाप नष्ट होईल आणि त्याला इच्छित फळ प्राप्त होईल. कारण या विशेष काळात माझी आणि तुझी विशेष कृपा आपल्या भक्तांवर बरसणार आहे. हे ऐकून अत्यंत दयाळू माता पार्वतीने भगवान शिवाला हात जोडून विनंती केली, हे परमेश्वरा, जो भक्त ही कथा मनापासून ऐकेल त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे, दुःख, चिंता तुम्ही दूर करा. त्याच्या शत्रूंचा नाश करा. जे या भक्ताला त्रास देतात, कमी लेखतात, त्यांना त्यांची चूक उमजू द्या. या भक्ताच्या पाठीशी असलेली इडापिडा, रोग, आजार, वाईट शक्ती, दारिद्र्य आणि कितीही मोठे दुःख वाऱ्यासारखे उडून जाऊ दे आणि जळून भस्म होऊ दे. आणि देवादिदेव महादेवांनी हसून आशीर्वाद दिला. तथास्तु. प्रिय भक्तांनो, या कथेत एक भयंकर मोठी दैवी शक्ती लपलेली आहे. जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत पूर्ण ऐकली तर या कथेचे महाफळ तुम्हाला येत्या 11 मिनिटात मिळायला सुरुवात होईल. कथेत पूर्णपणे रमून जाण्यापूर्वी भगवान शिव आणि माता पार्वतीचा थेट आशीर्वाद मिळवण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, जय माता पार्वती टाईप करा. ही पवित्र कथा इतर 3 भक्तांना नक्की शेअर करा. कारण भक्तीचा प्रसार करणारे भक्त भगवंताला सर्वात जास्त प्रिय असतात. या कथेला एक लाईक करा आणि शांत चित्ताने ही कथा ऐकायला सुरुवात करा. तुमची सर्वात मोठी मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. एका निवांत शांत संध्याकाळी जेव्हा आकाश केशरी आणि जांभळ्या रंगाच्या छटांनी न्हाऊन निघाले होते, तेव्हा एक तेजस्वी साधू आपल्या पत्नीसह वनातून जात होते. चालून चालून थकवा जाणवू लागल्याने त्यांनी एका विशाल जुन्या वटवृक्षाखाली विसावा घेण्याचे ठरवले. भोवतालाची ती निगूढ शांतता आणि मंद वारा पाहून साधूंच्या पत्नीच्या मनात एक अनामिक जिज्ञासा दाटून आली. त्या नम्रपणे म्हणाल्या, स्वामी, हे वातावरण किती गहन आहे. अशा वेळी एखादी अशी कथा सांगा जी केवळ मनोरंजन न ठरता मनाला शांती देईल आणि संकटातून मार्ग काढण्याची प्रेरणा देईल. साधूंच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटले. ते म्हणाले, प्रिये, मी तुला एक अशी गाथा सांगतो जी मानवी जीवनातील कर्मांचा हिशोब आणि संघर्षाची परिसीमा आहे. ही कथा आहे एका अशा कुटुंबाची ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आणि शत्रूच्या कपटावर बुद्धीने मात केली. तर ऐक. खूप वर्षांपूर्वी डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेले सुंदरपूर नावाचे एक संपन्न गाव होते. या गावात केशव नावाचा एक तरुण शेतकरी राहत असे. केशवकडे पूर्वजांची 100 बिघे जमीन होती, जिथे सोन्यासारखे पीक डोलत असे. त्याच्या कोठारात धान्याची कमतरता नव्हती आणि घरात पैशांची उणीव देखील नव्हती. पण एवढं सगळं असूनही केशवच्या डोळ्यात नेहमी एक उदासी असायची. तो अविवाहित होता, पण त्याहीपेक्षा त्याला त्याच्या भूतकाळातील एक सावली छळत होती. ती सावली होती त्याचे वडील रघुनाथ. रघुनाथ हे मूळचे या गावचे नव्हते. ते अनेक वर्षांपूर्वी शेजारच्या राज्यातून पळून इथे आले होते. रघुनाथ दिसायला धिप्पाड आणि बोलण्यात हुशार होते, पण त्यांना एक भयानक व्यसन होते, चोरी करण्याचे. दिवसभर ते घरात आळसात पडून असायचे, पण रात्र झाली की त्यांचे खरे रूप समोर यायचे. केशवची आई सावित्री ही अत्यंत सात्विक आणि सोशिक स्त्री होती. ती रोज देवाकडे प्रार्थना करायची की तिच्या पतीला बुद्धी द्या. अनेकदा मध्यरात्री रघुनाथ जेव्हा चोरीचे दागिने घेऊन घरी येत तेव्हा सावित्री त्यांना अडवायची. ती म्हणायची, अहो, कशाला हा पापांचा डोंगर रस्ताय? हा पैसा आपल्याला कधीच सुख देणार नाही. आपल्या या लहान मुलाचा विचार करा. त्याला समाजात कसं तोंड दाखवायला लावाल?
पण रघुनाथवर याचा काहीच परिणाम होत नसे. उलट रागाच्या भरात ते सावित्रीला मारहाण करायचे. एके रात्री रघुनाथचे नशीब फिरले. ते एका मोठ्या सावकाराच्या घरी चोरी करत असताना रखवालदारांच्या हाती लागले. त्या काळी चोरीची शिक्षा म्हणजे मृत्यू किंवा जन्मठेपच असायची. रघुनाथला पकडून ठाकूर विक्रमसिंह यांच्यासमोर उभे करण्यात आले. ठाकूर निर्दयी होता. त्याने रघुनाथला चाबकाचे फटके मारून अर्धमेले केले आणि जाहीर केले की उद्या सकाळी याला राजदरबारात नेऊन फाशी दिली जाईल. ही बातमी वाऱ्यासारखी सावित्रीपर्यंत पोचली. ती धावत पडत झडत ठाकूरच्या वाड्यावर गेली. तिने आपले मस्तक ठाकूरच्या पायावर ठेवले आणि पदर पसरून म्हणू लागली, ठाकूर साहेब, माझ्या पतीचे प्राण वाचवा. मी मान्य करते की त्यांनी पाप केले आहे, पण त्या पापाची शिक्षा या निरागस बाळाला देऊ नका. तो अनाथ होईल. आम्ही हे राज्य सोडून कायमचे निघून जाऊ, पण त्यांना जीवनदान द्या. सावित्रीचे ते करुण शब्द आणि डोळ्यातील अश्रू पाहून ठाकूरचे मन काहीसे विरघळले. त्याने अट घातली, ठीक आहे, मी याला सोडतो, पण आजच्या आज सूर्य मावळायच्या आत तुम्ही या राज्याची सीमा ओलांडली पाहिजे. पुन्हा कधीही या राज्यात दिसलात तर तुमची खैर नाही. सावित्रीने जखमी रघुनाथला आणि लहानग्या केशवला घेतले आणि ती सुंदरपूरच्या दिशेने निघाली. तिच्याकडे माहेरचे काही दागिने होते, जे तिने संकटाच्या काळासाठी विहिरीच्या काठावर लपवून ठेवले होते. ती दागिने विकून तिने सुंदरपूरमध्ये 20 बिघे जमीन आणि एक छोटेसे घर घेतले. तिने रघुनाथला शेवटची विनवणी केली, बघा, भगवंताने आपल्याला एक संधी दिली आहे. आता जुन्या गोष्टी विसरा आणि कष्टाची भाकर खायला शिका. काही महिने सर्व काही नीट चालले. रघुनाथ शेतात कष्ट करू लागतो, पण माणसाच्या रक्तातील सवय सहजासहज जात नाही. जसा जसा काळ लोटला, रघुनाथचे मन पुन्हा चंचल होऊ लागले. कष्टाचे पैसे त्यांना कमी वाटू लागले आणि एका रात्री त्यांनी पुन्हा तोच रस्ता धरला. रघुनाथ पुन्हा चोरी करून घरी आले. जेव्हा सावित्रीने घरी दागिने आणि परका पैसा पाहिला, तेव्हा तिचे हृदय कापू लागले. तिने रघुनाथला बजावले, हा शेवटचा इशारा आहे. जर तुम्ही हा मार्ग सोडला नाही तर माझ्या मृतदेहावरून तुम्हाला जावे लागेल. रघुनाथने भीतीपोटी शपथ घेतली, पण काही दिवसांनी पुन्हा एका काळ्या रात्री त्यांनी चोरी करायची ती केलीच. दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्री काहीच बोलली नाही. ती रागवली नाही की रडली नाही. तिने केशवला जवळ घेतले, त्याचे मुके घेतले आणि त्याला शेतात पाठवून दिले. रात्री जेव्हा शांतता पसरली होती, तेव्हा सावित्रीने घरासमोरच्या खोल विहिरीत उडी मारली. सकाळी जेव्हा रघुनाथला विहिरीच्या काठावर सावित्रीच्या चपला दिसल्या, तेव्हा त्यांचे पाय लटलट कापू लागले. गावकऱ्यांनी तिचा मृतदेह बाहेर काढला. रघुनाथला कळाले की त्यांनी केवळ पत्नी गमावली नव्हती, तर आपल्या जीवनातील आधार आणि पुण्य गमावले होते. सावित्रीच्या बलिदानाने रघुनाथाचा आत्मा थरथर कापू लागला. त्यांनी पुन्हा कधीही चोरी न करण्याचा निश्चय केला आणि आपल्या मुलाला केशवला कष्टाचे महत्त्व पटवून दिले. पण आईच्या जाण्याचे दुःख केशवच्या कोमल मनावर कायमचे कोरले गेले. त्याने पाहिले होते की वडिलांच्या एका चुकीच्या सवयीमुळे त्याच्या माऊलीला प्राण द्यावे लागले. तो मोठा होत होता, पण त्याच्या डोळ्यात आईच्या त्या विहिरीतील शांततेची छाया होती. कर्माचे फळ कसे मिळते हे त्याने बालपणीच अनुभवले होते. सावित्रीच्या जाण्याने रघुनाथच्या आयुष्यातला जणू उजेडच हरवला होता. ज्या घराला सावित्रीने आपल्या कष्टाने आणि दागिन्यांनी सावरलं होतं, त्याच घरात आता तिची शांतता रघुनाथला खायला उठत होती. पश्चातापाने होरपळलेला रघुनाथ आता दिवसरात्र शेतात कष्ट करू लागला. आपल्या लहानग्या केशवला त्याने जीवापाड जपलं. केशव जसा मोठा होत गेला तसं तसं रघुनाथने त्याच्या मनावर एकच गोष्ट बिंबवली, बाळा, कष्टाची भाकरी निवांत झोप देते, पण चोरीचा पैसा आयुष्याची शांतता हिरावून नेतो. तुझ्या आईने दिलेला त्याग वाया जाऊ देऊ नकोस. काळ कोणासाठीही थांबत नाही.
केशव आता एक धिप्पाड, मेहनती आणि देखणा तरुण झाला होता. आईचा शांत स्वभाव आणि वडिलांचा कष्टाळूपणा याच्यात उतरला होता. पण वडिलांनी आपल्या उतारवयात एक वेगळाच निर्णय घेतला. रघुनाथला वाटलं की आपल्या हातून घडलेल्या पापांचे प्रायचित्त करण्यासाठी आता ईश्वराच्या चरणी जाण्याची वेळ आली आहे. एके दिवशी कोणालाही काहीही न सांगता रघुनाथ तीर्थयात्रेला निघून गेले आणि पुन्हा कधीच परतले नाहीत. गावकरी म्हणायचे की ते कुठेतरी साधू झाले असावेत. आता सुंदरपूरच्या त्या मोठ्या हवेलीसारख्या घरात केशव अगदी एकटा पडला होता. 100 बिघे जमीन, फळांच्या बागा, धान्यांची कोठारं भरलेली होती, पण संध्याकाळी घरी आल्यावर त्याला पाणी द्यायलाही कोणी नव्हतं. आयुष्यातला हा एकटेपणा केशवला आता बोसू लागला होता. त्याचवेळी गावातला भोलाराम नावाचा एक माणूस केशवच्या भेटीला आला. भोलाराम हा गावातला असा व्यक्ती होता जो कोणाकडूनही पैसे न घेता लग्नाचे मध्यस्थी करायचा. फक्त त्याला चांगलं जेवण मिळणं महत्त्वाचं होतं. भोलाराम म्हणाला, केशव, तू किती दिवस या मोठ्या घरात एकटा राहणार? तुझ्यासारखा उमदा तरुण आणि एवढी संपत्ती, तुझ्या आयुष्यात आता कोणीतरी गृहलक्ष्मी असायला हवी. केशवनेही त्याला सहमती दिली. भोलारामने जवळच्या नंदीपूर गावातली एक मुलगी सुचवली, मोहिनी. मोहिनी दिसायला अत्यंत सुंदर होती, पण तिचं मन मात्र कोमल नव्हतं. भोलारामच्या बोलण्यावर विश्वास ठेवून केशवने मोठ्या उत्साहात लग्नाची तयारी केली. सोन्याचे दागिने बनवले, उंच वस्त्र घेतली. मोहिनी आपल्या घरात येईल आणि आपल्या आईची ती उणीव भरून काढेल अशी त्याची धारणा होती. पण मोहिनीचा स्वभाव काही वेगळाच होता. तिला या लग्नात काहीसा रस नव्हता, कारण तिचं मन गावातील मदन नावाच्या एका गवळ्यावर जडलं होतं. मदन तिला रोज मलाईदार दूध द्यायचा आणि त्या दोघांनी एकमेकांची जगण्या मरण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. मोहिनीला जेव्हा कळलं की तिचं लग्न एका श्रीमंत शेतकऱ्याशी ठरलं आहे, तेव्हा ती अस्वस्थ झाली. तिने मदनला सांगितलं, चला आपण कुठेतरी पळून जाऊया. पण मदन तसा भित्रा होता. तो म्हणाला, माझं घरदार सोडून मी कुठे येणार? त्यापेक्षा तू लग्न कर, आपण नंतर काहीतरी मार्ग काढू. मोहिनी नाईलाजास्तव केशवच्या घरी वधू म्हणून आली. लग्नाच्या पहिल्या रात्री केशव जेव्हा आनंदाने खोलीत गेला, तेव्हा मोहिनीने एक नाटक रचलं. ती रडत म्हणाली, स्वामी, मला एक असा दोष आहे की जोपर्यंत लग्नानंतर 5 दिवस पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही माझ्याजवळ आलात तर तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल. हे आपल्या दोघांच्या भविष्यासाठी चांगलं नाही. भोळा आणि सरळ स्वभावाचा केशव तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिथून निघून गेला. त्याला वाटलं की आपली पत्नी आपल्या प्रकृतीची काळजी करते. त्याचवेळी भोलाराम, ज्याने हे लग्न जमवलं होतं, तो केशवला भेटायला आला. भोलारामला कुठेतरी शंका आली होती. त्याने केशवला एकांतात नेलं आणि सांगितलं, केशव, मी हे नातं जमवलंय खरं, पण एक सावधगिरीचा इशारा देतो. नवीन मुलगी आहे, तिचे स्वभाव तुला ठाऊक नाहीत. तुझ्या घरातलं धन, दौलत, दागिने लगेच तिच्या हवाली करू नकोस. जोपर्यंत एखादी स्त्री या घराला आपलं मानून आई बनत नाही, तोपर्यंत घराच्या चाव्या स्वतःकडेच ठेव. केशवने भोलारामचं म्हणणं गांभीर्याने घेतलं. दुसऱ्या दिवशी मोहिनीने केशवच्या संपत्तीवर डोळा ठेवून घराच्या चाव्या मागितल्या. ती म्हणाली, आता मी या घराची मालकीण आहे, मला सर्व व्यवहार बघू द्या. केशवने हसून चाव्या तर दिल्या, पण त्याने गुप्तपणे मोहिनीवर नजर ठेवायला सुरुवात केली. त्याला मोहिनीच्या वागण्यात एक अनामिक अस्वस्थता जाणवत होती. ती तासनतास खिडकीतून बाहेर बघत राहायची. कोणाची तरी वाट बघत असल्यासारखं त्याला जाणवू लागलं. एके मध्यरात्री जेव्हा संपूर्ण गाव गाढ झोपेत होतं, तेव्हा केशवच्या कानावर काहीतरी आवाज आला.
त्याने खिडकीतून पाहिलं तर मोहिनी घरातील सर्व दागिने आणि कपाटातील काही रोख रक्कम एका पोटलीत बांधून मागच्या दरवाजाने बाहेर पडत होती. केशवचा थरकाप उडाला. ज्या स्त्रीला त्याने आपली अर्धांगिनी मानलं होतं, ती स्त्री त्याच्या विश्वासाचा खून करून पळून जात होती. केशवने ओरडायला सुरुवात केली, चोर चोर, तिला धरा. गावकरी जागे झाले आणि मोहिनीला गावाबाहेरच्या वेशीवर पकडलं गेलं. मोहिनीने तिथे केशवचा अपमान केला आणि सांगितलं की तिचं मदनवर प्रेम आहे. पण जेव्हा मदनला तिथे बोलवण्यात आलं तेव्हा त्या भित्र्या मदनने तिला ओळखायलाच नकार दिला. मी या बाईला ओळखत नाही, ही मला उगाच फसवते, असं म्हणून तो पळून गेला. मोहिनीचं सत्य सर्वांसमोर आलं. केशवने शांतपणे तिचे सर्व दागिने काढून घेतले आणि तिला ज्या कपड्यात ती आली होती त्याच कपड्यात घरून बाहेर काढलं. केशवचं मन पुन्हा एकदा पूर्णपणे तुटलं होतं. त्याला वाटलं की नियती त्याच्याशी खेळत आहे. वडिलांच्या चोरीच्या पापाची शिक्षा म्हणून त्याला असा विश्वासघात सहन करावा लागतोय का? पण भोलारामला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. त्याला वाटलं की आपण चुकीची मुलगी केशवच्या आयुष्यात आणली. आपली ही चूक सुधारण्यासाठी त्याने केशवला पुन्हा विनवणी केली. केशव, ही माझी चूक होती, पण माझ्या घरात माझी सख्खी बहीण आहे राधा. ती सावळी आहे, दिसायला साधी आहे, पण तिचं मन गंगाजळासारखं पवित्र आहे. तू एकदा तिला बघ. केशव आता लग्नाच्या नावानेच घाबरत होता, पण भोलारामवर त्याचा विश्वास होता. त्याने राधाला पाहिलं. राधा खरंच साधी होती. तिचे डोळे खूप बोलके होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. केशव आणि राधाचं लग्न झालं. राधाने केशवच्या घरात पाऊल ठेवलं आणि जणू सावित्रीच पुन्हा परत आली असा भास केशवला झाला. राधाने कधीच संपत्तीची हाव धरली नाही. उलट तिने केशवच्या दुभंगलेल्या मनाला आपल्या मायेने जोडलं. काही दिवसातच राधा गरोदर राहिली आणि केशवच्या अंगणात लहानग्या पावलांचे आवाज घुमले. एका गोंडस मुलाचा जन्म झाला, ज्याचं नाव त्यांनी ठेवलं सूरज. केशवचं आयुष्य आता सुखाच्या शिखरावर होतं, पण नशिबाचा डाव अजून संपला नव्हता. एका पावसाळ्याच्या संध्याकाळी केशव शेतात काम करत असताना अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. केशव भिजलेल्या अवस्थेत घरी आला आणि त्याला प्रचंड ताप भरला. तो ताप साधा नव्हता. राधाने दिवसरात्र एक करून त्याची सेवा केली, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. केशवच्या शरीरातील शक्ती हळूहळू कमी होत गेली आणि अवघ्या एका आठवड्यात त्याने डोळे मिटले. ऐन तारुण्यात राधा विधवा झाली आणि चिमुकल्या सूरजची सर्व जबाबदारी तिच्या खांद्यावर आली. आता राधासमोर एक असं वादळ उभं होतं ज्याचा सामना तिला एकटीला करायचा होता. पण तिला माहिती नव्हतं की गावातील सर्वात मोठा शत्रू तिची आणि तिच्या जमिनीची शिकार करण्यासाठी टपून बसला आहे. देवांचे देव भोलेनाथ म्हणतात, लाडक्या भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्धे ज्ञान कधीच फळ देत नाही. संकटात सापडलेल्या जीवासाठी ही कथा एक आशेचा किरण आहे. जर तुम्ही ही गाथा शेवटपर्यंत ऐकलीत आणि त्यातील मर्म समजून घेतले तर माझा प्रचंड मोठा आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील संकटे दूर करेल आणि तुम्हाला मोठे यश प्राप्त करून देईल. कारण ही केवळ कथा नाही तर श्रद्धेचा मार्ग आहे. केशवच्या जाण्याने सुंदरपूरच्या त्या हवेलीवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. राधाच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं होतं, पण तिच्या डोळ्यातील मातृत्व मात्र अधिक गडद झालं होतं. पदरात लहानगा सूरज होता आणि समोर अथांग आयुष्य. पतीच्या निधनानंतर राधाने स्वतःला सावरलं, कारण तिला माहीत होतं की जर ती खचली तर तिच्या मुलाचं अस्तित्वच मिटून जाईल. दिवस सरत गेले आणि सूरज मोठा होऊ लागला, पण जसजसा तो वाढू लागला तसतसं राधाच्या लक्षात येऊ लागलं की तिचा मुलगा इतर मुलांसारखा नाही. सूरज शारीरिकदृष्ट्या योग्य होता, पण
पण त्याची बुद्धी मात्र संथ होती. त्याला एखादी साधी गोष्ट समजायलाही खूप वेळ लागायचा. कधीकधी तो तासनतास एकाच जागी बसून राहायचा, तर कधी सांगकाम्याप्रमाणे एखादं काम वेडवाकडं करून ठेवायचा. गावातली मुलं त्याला वेडा म्हणून चिडवू लागली, पण राधाने कधीच त्याला कमी लेखलं नाही. ती त्याला प्रेमाने जवळ घ्यायची आणि म्हणायची, बाळा, तू माझ्यासाठी या जगातील सर्वात मौल्यवान रत्न आहेस. राधा एकटी स्त्री होती, पण तिने शेतीचा ताबा सोडला नाही. ती स्वतः शेतात राबायची, मजुरांकडून कामं करून घ्यायची. पण एका विधवा स्त्रीचं असं सक्षम होणं गावातील एका माणसाला खुपत होतं. तो होता गावचा सरपंच ठाकूर भीमासिंह. ठाकूर भीमसिंह हा अत्यंत कपटी, लोभी आणि धूर्त माणूस होता. त्याच्याकडे स्वतःची फारशी जमीन नव्हती, पण गावकऱ्यांच्या जमिनी हडपण्यात तो माहीर होता. केशव जिवंत असेपर्यंत ठाकूरची त्या 100 बिघे जमिनीकडे बघायची हिंमत झाली नव्हती. पण आता केशव नव्हता आणि वारसदार म्हणून जो मुलगा होता तो मतिमंद होता. ठाकूरने मनोमन ठरवलं की ही जमीन आणि ही बाग तर माझीच होणार, फक्त थोडी वाट बघायला हवी. ठाकूरने सुरुवातीला राधाला मदतीचं नाटक केलं. तो एके दिवशी राधाच्या घरी गेला आणि खूप साळसूतपणे म्हणाला, राधाबाईंनी, केशव माझ्या भावासारखा होता. तो गेल्यावर तुमची ही अवस्था मला बघवत नाही. शेतीवाडीचं काम करणं एका बाईला कठीण आहे. तुम्ही म्हणालात तर मी हे सगळं सांभाळतो, तुम्हाला बसून घरपोच पैसे देईन. पण राधा भोळी असली तरीही मूर्ख नव्हती. तिने ठाकूरच्या डोळ्यातील हव्यास ओळखला होता. ती नम्रपणे पण ठामपणे म्हणाली, ठाकूर साहेब, आपल्या काळजीबद्दल धन्यवाद, पण माझ्या पतीची ही जमीन त्यांच्या कष्टाची आहे. जोपर्यंत माझ्या अंगात त्राण आहे तोपर्यंत मी आणि माझा मुलगा हे सगळं सांभाळू. आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही. राधाने दिलेल्या या नकारामुळे ठाकूरच्या अहंकाराला मोठी ठेच लागली. त्याने मनाशी गाठ बांधली की उडती चिमणी इतक्या सहज हातात येणार नाही, तिला कोंडीत पकडावं लागेल. त्याने आपल्या खास माणसाला छज्जूला बोलावून घेतलं. छज्जू हा ठाकूरचा उजवा हात होता, ज्याचं काम गावातल्या उचापती करणं आणि लोकांच्या खासगी आयुष्यात डोकावणं हेच होतं. ठाकूर छज्जूला म्हणाला, छज्जू, त्या राधाचा गर्व खूप वाढलाय. तिला वाटतंय की ती एकटी हे साम्राज्य चालवेल, पण तिला हे माहीत नाही की तिचा मुलगा तिचा सर्वात मोठा कमकुवत दुवा आहे. आपण असं काहीतरी करायचं की सूरजचं लग्न कधीच होणार नाही. जर त्याचं लग्न झालंच नाही तर त्याच्यानंतर ही सगळी मालमत्ता बेवारस होईल आणि मग आपण ती आरामात हडपू शकू. तिकडे राधाला ही काळजी सतावत होती की जर तिला काही झालं तर जगाच्या या बाजारात तिच्या भोळ्या मुलाचं काय होईल. लोक त्याला फसवतील, त्याची जमीन हिरावून घेतील. तिला वाटायचं की जर घरात एखादी सून आली तर ती सूरजला आणि घराला सांभाळेल. पण सूरजच्या मतिमंदत्वाची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यात ठाकूर आणि छज्जूने मिळून अफवा पसरली होती की सूरज केवळ मतिमंदच नाही तर तो हिंसकही होतो. यामुळे कोणीही आपली मुलगी त्या घरात द्यायला तयार होत नसे. राधा रोज रात्री देवासमोर रडायची, हे देवा, यात माझ्या मुलाचा दोष काय? त्याला एक साथीदार दे जो त्याला समजून घेईल. राधाचं दुःख पाहून निसर्गही जणू गहिवरला होता. पण ठाकूर भीमसिंहने आता आपली दुसरी चाल खेळायला सुरुवात केली होती. त्याने राधाच्या शेतात जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह अडवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून वैतागून ती जमीन विकायला तयार होईल. संकटाचे ढग राधाच्या आयुष्यावर पुन्हा एकदा गडद होऊ लागले होते. एका बाजूला मतिमंद मुलगा, दुसऱ्या बाजूला ठाकूरसारखा बलाढ्य शत्रू आणि तिसऱ्या बाजूला समाजाची टोचणी. पण राधा हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. तिला माहीत होतं की जिथे माणसाचे प्रयत्न संपतात तिथे ईश्वराची साथ सुरू होते आणि लवकरच तिच्या आयुष्यात असा एक मनुष्य येणार होता जो या अंधकारमय प्रवासात प्रकाशाचा किरण ठरणार होता. राधाच्या आयुष्यात संकटांचा विळखा दिवसागणिक घट्ट होत होता.
ठाकूर भीमसिंहने आता उघडपणे त्रास द्यायला सुरुवात केली होती. कधी शेतात जाणारे मजूर अडवायचे, तर कधी मतिभ्रष्ट सूरजला रस्त्यात थांबवून त्याची थट्टा उडवायची. राधा हे सर्व गिळून गप्प बसत होती. पण एका रात्री जेव्हा ठाकूरच्या माणसांनी तिच्या बागेतील काही झाडे तोडली, तेव्हा राधाचा धीर सुटला. तिला कळून चुकलं की केवळ शेती करून आता भागणार नाही. तिला घराला आणि वंशाला वारसदार मिळवून देणं गरजेचं होतं. तिला आठवण झाली चतुरदास नाईची. चतुरदास हा नात्याने राधाचा भाचा लागत असे, पण तो तिला आईप्रमाणेच मानत असे. चतुरदास अत्यंत बुद्धिमान, चपळ आणि व्यवहार चतुर होता. त्याची गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत मोठी उठबस होती. कोणाचं लग्न जमवायचं असो किंवा एखादा कठीण वाद सोडवायचा असो, चतुरदासचं नाव सर्वात आधी घेतलं जायचं. राधाने सूरजला पाठवून चतुरदासला घरी बोलावून घेतलं. चतुरदास जेव्हा दारात आला, तेव्हा राधाला आपलं हक्काचं कोणीतरी आल्यासारखं वाटलं. तिने मोठ्या मायेने त्याला जेवायला वाढलं आणि मग मनातली काळजी बोलून दाखवली. ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली, बेटा चतुरदास, तू तर सगळं जाणतोस. सूरजला या जगाचे व्यवहार कळत नाहीत आणि ठाकूरची नजर आमच्या जमिनीवर आहे. जर उद्या मला काही झालं तर हा अनाथ होईल. मला फक्त एकच इच्छा आहे, सूरजचं लग्न व्हावं. घरात एक सून आली की मला मरणही सुखाने येईल. चतुरदासने राधाचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाला, मावशी, तू चिंता करू नको. तुझे हे दुःख आता माझे दुःख आहे. पण ठाकूरने सूरजच्या नावाने पूर्ण गाव बदनाम करून ठेवलंय. इथलं कोणीही मुलगी देणार नाही. आपल्याला बाहेरच्या गावात जाऊन प्रयत्न करावा लागेल. चतुरदासने मनोमन ठरवलं की जर त्याने या माऊलीच्या चेहऱ्यावर हसू आणलं नाही, तर त्याच्या चतुराईला काहीच अर्थ उरणार नाही. चतुरदासने आपल्या मोहिमेला सुरुवात केली. तो वेगवेगळ्या गावात फिरू लागला. श्यामगड नावाच्या एका गावात त्याला एक अशी माहिती मिळाली जी या कथेला मोठं वळण देणार होती. तिथे एका वृद्ध दाम्पत्याची मुलगी होती, दामिनी. दामिनी ही दिसायला चंद्रासारखी सुंदर, गुणांची खान आणि बुद्धीने अत्यंत तल्लख होती. पण नशिबाने तिच्याशी क्रूर खेळ खेळला होता. ती एक बालविधवा होती. लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच तिचे पती अपघातात वारले होते आणि ती पुन्हा आपल्या वडिलांच्या घरी परतली होती. त्या काळी विधवा मुलींचं आयुष्य नरकापेक्षा कमी नसायचं. तिला रंगीत कपडे नेसण्याची बंदी होती. सणासुदीला बाहेर पडता येत नसे आणि लोक तिला पांढऱ्या पावलांची म्हणून हिणवत असत. दामिनीच्या आई वडिलांना तिची खूप चिंता होती. त्यांना वाटायचं की त्यांच्या प्रच्छात या फुलासारख्या मुलीचं काय होईल. चतुरदास दामिनीच्या घरी पोहोचला. त्याने पाहिलं की दामिनी कोपऱ्यात बसून काहीतरी काम करत होती. तिच्या चेहऱ्यावर एक अशी कळा होती जी खूप काही बोलून जात होती. चतुरदासने तिच्या वडिलांशी संवाद साधला. त्याने सूरजच्या संपत्तीबद्दल, मोठ्या घराबद्दल आणि बागेबद्दल सांगितलं. त्याने एक गोष्ट मात्र गुपित ठेवली, ती म्हणजे सूरजचं मतिमंद असणं. त्याने फक्त एवढंच सांगितलं की मुलगा थोडा साधा आणि भोळा आहे. दामिनीच्या वडिलांना वाटलं की एक विधवा मुलीला जर इतकं मोठं घर मिळत असेल आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळत असेल तर हे देवाचंच देणं आहे. पण त्यांच्या मनात भीती होती की समाज काय म्हणेल. चतुरदासने त्यांना धीर दिला, तुम्ही काळजी करू नका. आपण हे लग्न गुपचूप मध्यरात्री लावूया. एकदा मुलगी सासरी गेली की लोकांना काय बोलायचंय ते बोलू दे. सुंदरपूरमध्ये तिचं कोणी काही वाकडं करू शकणार नाही. तिकडे सुंदरपूरमध्ये ठाकूर भीमसिंह आणि छज्जू यांना खबर लागली की चतुरदास काहीतरी हालचाली करतोय. ठाकूरने छज्जूला ताकीद दिली, छज्जू, लक्ष ठेव. जर काही लग्नाचं बोलणं सुरू असेल तर ते मोडायला हवं. त्या राधाच्या घरात सून येता कामा नये. छज्जूने चतुरदासचा पाठलाग सुरू केला, पण चतुरदास त्याच्यापेक्षा 4 पावलं पुढचा होता. चतुरदासने राधाला येऊन सांगितलं की मुलगी पाहिली आहे. त्याने राधालाही हे सांगितलं नाही की दामिनी विधवा आहे.
त्याला भीती होती की जुन्या विचारांची राधा हे स्वीकारणार नाही. त्याने विचार केला, एकदा का ती घरात आली आणि तिने आपल्या गुणांनी सर्वांना जिंकलं की मग सत्य समोर आलं तरीही काहीच बिघडणार नाही. लग्नाचा दिवस ठरला. ठाकूरला संशय येऊ नये म्हणून गावात कोणतीही तयारी करण्यात आली नाही. चतुरदासने सूरजला नीट तयार केलं आणि त्याला बजावून सांगितलं, सूरज, तिथे गेल्यावर अजिबात बोलायचं नाही. कोणी काही विचारलं तरीही फक्त हसून मान डोलवायची, बाकी मी बघून घेईन. मध्यरात्रीचा सुमार होता. काळोख दाटून आला होता. चतुरदास, राधा आणि सूरज सोळट्या पावलांनी श्यामगडच्या दिशेने निघाले. मागे ठाकूरचे काही माणसं नजर ठेवून होते, पण चतुरदासने त्यांना चकवा देऊन रस्ता बदलला. श्यामगडच्या एका लहानशा मंदिरात केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सूरज आणि दामिनीचा विवाह पार पडला. दामिनीने जेव्हा पहिल्यांदा सूरजला पाहिलं तेव्हा तिला तिच्या डोळ्यातील निरागसता जाणवली. तिला कळलं होतं की हा मनुष्य इतर पुरुषांसारखा चाणाक्ष नाही, पण त्याच्या मनात पापही नाही. दामिनीने आपलं नशीब स्वीकारलं होतं आणि ती सूरजची पत्नी म्हणून सुंदरपूरच्या दिशेने निघाली. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश जेव्हा सुंदरपूरवर पडला तेव्हा गावातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. राधाच्या हवेलीच्या दारात एक नवीन सून उभी होती, जिच्या रूपाने संपूर्ण अंगण उजळून निघालं होतं. पण ठाकूर भीमसिंहच्या घरात मात्र भूकंप झाला होता. त्याच्या जमिनीच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. आता ठाकूर आणि सून दामिनी यांच्यातील युद्धाचा पहिला अंक सुरू होणार होता. प्रेमळ भक्तांनो, ही कथा तुमच्या मनावर थोडा जरी प्रभाव टाकत असेल तर कमेंट बॉक्समध्ये राधे राधे टाईप करा. बघा, मरेपर्यंत तुमच्यावर महादेव संकट येऊ देणार नाहीत. सुंदरपूरच्या त्या भव्य हवेलीत दामिनीचे पाऊल पडले आणि जणू काही कित्येक वर्षानंतर घराच्या भिंतींना पुन्हा हसू फुटले. राधाने आनंद अश्रूंनी आपल्या सुनेचे स्वागत केले. तिने दामिनीला पाहिल्यावर तिचे रूप आणि डोळ्यातील तेज पाहून मनोमन देवाला धन्यवाद दिले. राधाने आपल्या तिजोरीतील जुने सोन्या चांदीचे दागिने काढून दामिनीला मढवले आणि आपली सर्वात सुपीक 1 बिघा जमीन तिच्या नावे केली. राधाला वाटले की आता तिची सर्व काळजी मिटली आहे. मात्र गावाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या ठाकूर भीमसिंहच्या वाड्यात मात्र सुतकी शांतता पसरली होती. ठाकूर संतापाने लालबुंद झाला होता. त्याचे जमिनीचे स्वप्न तर धुळीस मिळाले होतेच, पण एका वेड्या मुलाला इतकी सुंदर बायको मिळावी हे त्याला सहन होत नव्हते. त्याने रागाच्या भरात छज्जूला ओरडून विचारले, छज्जू, अरे तुझी नजर कुठे होती? त्या मतिमंद सूरजचे लग्न झाले, आपल्याला कानोकान खबर लागली नाही. ही मुलगी आली तरी कुठून आणि हिचा भूतकाळ काय आहे हे मला 2 दिवसात कळले पाहिजे. दुसरीकडे दामिनीला घराची परिस्थिती समजायला वेळ लागला नाही. तिला 2 गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. एक म्हणजे तिचा पती सूरज जरी मनाचा चांगला असला तरी त्याला स्वतःचे संरक्षण करता येत नाही. आणि दुसरी म्हणजे ठाकूर भीमसिंह या कुटुंबाचा सर्वात मोठा शत्रू आहे. दामिनीने मनोमन निश्चय केला की आता ती केवळ सून नाही तर या घराची ढाल बनेल. ठाकूरने आपली पहिली साल खेळली. गावात पिण्याच्या पाण्यासाठी एकच मोठी विहीर होती, जी ठाकूरच्या घराच्या अगदी जवळ होती. ठाकूरने तिथून पाणी भरणाऱ्या स्त्रियांना धमकावले आणि राधाच्या सुनेला तिथे पाणी भरायला येण्यापासून रोखण्याचे कारस्थान रचले. राधा जेव्हा स्वतः घागर घेऊन निघाली तेव्हा दामिनीने तिला रोखले. आई, तुम्ही आता वयस्कर झाला आहात. घराची जबाबदारी माझी आहे. पाणी मीच घेऊन येईन, दामिनी ठामपणे म्हणाली. राधा घाबरून म्हणाली, नको ग बाळा, ठाकूर तिथेच बसलेला असतो, त्याची नजर चांगली नाही. पण दामिनीने हसून राधाला धीर दिला आणि ती घागर घेऊन विहिरीवर पोहोचली. ठाकूर तिथेच आपल्या चेल्यांसोबत बसला होता. दामिनीला पाहताच तो आपल्या घाणेरड्या भाषेने तिची थट्टा करू लागला. अहो वहिनी, काय नशीब आहे बघा, एवढं सुंदर रूप आणि नवरा असा. म्हणालात तर मी तुमची घागर भरून देतो, ठाकूरने डोळा मारत विचारले.
दामिनीने त्याच्याकडे पाहिले सुद्धा नाही. तिने शांतपणे पाणी भरले आणि निघताना केवळ एकदा मागे वळून ठाकूरच्या डोळ्यात पाहिले. त्या नजरेत भीती नव्हती, तर एक प्रकारचा इशारा होता. ठाकूरला वाटलं की ती लाजली, पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याने वाघिणीच्या शेपटीवर पाय दिला आहे. त्याच वेळी छज्जूने ठाकूरला एक गुप्त बातमी आणून दिली. मालक, ही दामिनी साधी मुलगी नाही, ही श्यामगडची बालविधवा आहे. चतुरदासने फसवणूक करून हे लग्न लावले आहे. ही बातमी ऐकताच ठाकूरचे डोळे चमकले. त्याला आता दामिनीवर दबाव टाकण्याचे सर्वात मोठे हत्यार मिळाले होते. विधवा सून घरात आणली म्हणून राधाला वाईट टाकू आणि या मुलीला माझ्या तालावर नाचवू, ठाकूर अट्टहासाने म्हणाला. पण दामिनीला हे माहीत होतं की तिचे सत्य आज ना उद्या बाहेर येणारच. तिने चतुरदासला बोलावून घेतले आणि सांगितले, दादा, ठाकूरला सत्य कळाले आहे. आता तो माझ्या चारित्र्यावर हल्ला करेल. आपल्याला आता अशी काहीतरी युक्ती करावी लागेल की तो पुन्हा आमच्या घराकडे बघायलाही घाबरला पाहिजे. दामिनीने त्या रात्री एक मोठी योजना आखली. तिने पाहिले होते की ठाकूर रात्रीच्या वेळी गुपचूप हवेलीच्या गोठ्याजवळ घेट्या घालत असतो. तिने गोठ्यात एक जड दगडांचा घडा छताला अशा प्रकारे टांगला की एका दोरीचा आधार काढला की तो थेट खाली पडेल. त्या काळोख्या रात्री ठाकूर भीमसिंह दामिनीला एकटी पाहून तिला धमकवण्यासाठी आणि आपला स्वार्थ साधण्यासाठी गुपचूप गोठ्यात शिरला. त्याला वाटलं की आज तो या मुलीला आपल्या मुठीत घेईल. तो हळूहळू पुढे सरकला, पण अंधारात त्याला दामिनी दिसली नाही. अचानक दामिनीचा आवाज आला, ठाकूर साहेब, इतक्या रात्री इथे काय काम? ठाकूर काही बोलणार इतक्यात दामिनीने ती दोरी सोडली. तो जड दगडाचा घडा थेट ठाकूरच्या डोक्यावर पडला. ठाकूरच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तो विवळत तिथून पळाला. त्याला वाटलं की कोणत्या तरी अदृश्य शक्तीने त्याच्यावर हल्ला केला आहे. दुसऱ्या दिवशी गावात अफवा पसरली की ठाकूरच्या डोक्याला जब्बर दुखापत झाली आहे. चतुरदासने यात आपली भर टाकली आणि गावभर सांगितले, सूरजच्या पत्नीसोबत एक उग्र दैवी शक्ती तिचे रक्षण करण्यासाठी फिरत असते. जो कोणी तिच्याकडे वाईट नजरेने बघेल त्याला ही शक्ती असाच धडा शिकवेल. ठाकूरच्या मनात भीतीची पहिली ठिणगी पडली होती, पण छज्जू अजूनही शंकेने बघत होता. आता छज्जू आणि दामिनी यांच्यातील संघर्ष तीव्र होणार होता. प्रेमळ भक्तांनो, जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडत असेल आणि तुम्हालाही असे वाटत असेल की कठीण काळात बुद्धी आणि देवावरचा विश्वास कामाला येतो, तर कमेंट बॉक्समध्ये संकष्ट निवारणाय नमः लिहायला विसरू नका. तुमची ही एक छोटी कमेंट अनेकांसाठी प्रेरणा ठरू शकते. ठाकूर भीमसिंहच्या डोक्याला झालेल्या दुखापतीने संपूर्ण गावात खळबळ उडाली होती. दैवी शक्तीच्या अफवेमुळे गावकरी आता राधाच्या घराकडे एका भीतीने आणि आदराने बघू लागले होते. पण ठाकूरचा उजवा हात असलेला छज्जू हा या अफवांवर विश्वास ठेवणारा मनुष्य नव्हता. त्याचे धूर्त डोके सतत विचार करत होते की त्या रात्री गोठ्यात नेमकं काय घडलं असावं. ठाकूर बिछाण्यावर पडून विवळत होता, पण छज्जूच्या मनात मात्र सुडाची आग धगधगत होती. छज्जूने ठाकूरला खात्री दिली, मालक, तुम्ही काळजी नका करू. ही कोणतीही दैवी शक्ती नाही, तर त्या सून दामिनीची ही चलाकी आहे. मी तिचं विधवा असण्याचं सत्य लोकांसमोर आणीनच, पण त्याआधी तिला माझ्यासमोर झुकायला लावीन. छज्जूने आता दामिनीला एकटी गाठण्याची योजना आखली. त्याने विचार केला की ठाकूर जर घाबरला असेल तर या संधीचा फायदा आपण का घेऊ नये. एके दिवशी राधा घराच्या मागच्या बागेत काम करण्यात व्यस्त होती आणि सूरज शेतात गेला होता. दामिनी घरात एकटीच काहीतरी काम करत असताना छज्जूने अचानक घरात प्रवेश केला. दामिनीने त्याला पाहताच तिचे डोळे रागाने चमकले. ती कडक आवाजात म्हणाली, छज्जू, कोणाची परवानगी घेऊन तू या घरात पाऊल टाकलंस? चालता हो इथून. छज्जू एका कुस्तीत हास्यासह पुढे आला आणि म्हणाला, अरे वा,
एवढा गर्व? दामिनी, तुला वाटतंय की ठाकूरला तू फसवू शकलीस म्हणजे मलाही फसवशील? तुझा सर्व इतिहास माझ्या खिशात आहे. तू एक विधवा आहेस आणि ही गोष्ट जर तुझ्या सासूला कळाली तर ती तुला याच क्षणी घराबाहेर काढेल. जर तुला सन्मानाने राहायचं असेल तर तुला मला खुश करावंच लागेल. दामिनीला त्याचं बोलणं ऐकून घृणा वाटली, पण ती डगमगली नाही. तिला माहीत होतं की शत्रू जेव्हा उघडपणे समोर येतो तेव्हा युक्तीने काम घ्यावं लागतं. ती शांतपणे म्हणाली, छज्जू, तुला काय वाटतं? मी तुला घाबरून तुझं म्हणणं मान्य करीन. तुला काय करायचंय ते तू करू शकतोस. छज्जूला वाटलं की ती घाबरली आहे. तो म्हणाला, आज रात्री मी वडाच्या झाडाखाली तुझी वाट बघेन. जर तू आली नाहीस तर उद्या सकाळी संपूर्ण गावाला तुझ्या वैधव्याची बातमी कळेल. असे म्हणून तो विजयी मुद्रेने तिथून निघून गेला. पण दामिनी गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हती. तिने तात्काळ सूरजला पाठवून चतुर्दास नाईला बोलावून घेतले. तिने चतुर्दासला सर्व हकीकत सांगितली. चतुर्दास संतापाने लाल झाला. त्या छज्जूची इतकी हिंमत! तो तुला दबाव टाकत आहे. त्याला तर मी जिवंतच सोडणार नाही. दामिनीने त्याला शांत केले. नाही दादा, रक्त सांडून प्रश्न सुटणार नाहीत. त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं. त्या वडाच्या झाडापाशी तो माझी वाट बघणार आहे ना, मग तिथे त्याला अशी काहीतरी भेट देऊया की तो जन्मभर लक्षात ठेवेल. दामिनीने चतुर्दासच्या कानात एक योजना सांगितली. चतुर्दासच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू उमटले. अगदी योग्य. त्याला वाटतंय तो शिकारी आहे, पण आज तो स्वतःच शिकार होणार. रात्र झाली. आकाश अमावस्येच्या काळोखात बुडाले होते. छज्जू वडाच्या झाडाखाली उभा राहून दामिनीची वाट बघत होता. त्याच्या मनात वासना आणि अहंकाराचे खेळ सुरू होते. त्याला वाटलं होतं की दामिनी घाबरून तिथे येईल आणि तो तिला आपल्या मुठीत घेईल. तेवढ्यात त्याला कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. तो आनंदाने ओरडला, आलीस तर? मला माहीत होतं तू नक्की येणार. पण त्याला उत्तर मिळालं नाही. अचानक झाडांच्या फांद्यांमध्ये काहीतरी हालचाल झाली. छज्जूने वर पाहिले, पण अंधारात त्याला काहीच दिसले नाही. अचानक झाडावरून एक भला मोठा आणि जड दगड थेट छज्जूच्या खांद्यावर आणि डोक्याच्या एका बाजूला येऊन आदळला. छज्जू जोरात ओरडला आणि खाली कोसळला. चतुर्दास झाडावर दबा धरून बसला होता आणि अगदी अचूक निशाणा साधला होता. छज्जू रक्ताळलेल्या अवस्थेत उठला आणि मागे वळूनही न बघता गावाच्या दिशेने धावत सुटला. त्याला वाटलं की ठाकूरवर हल्ला करणारी तीच दैवी शक्ती आता त्याच्या मागे लागली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी चतुर्दासने गावात नवी अफवा पसरवली. पाहिलत का गावकऱ्यांनो, ठाकूरनंतर आता छज्जूवरही त्या शक्तीचा कोप झाला आहे. त्या अदृश्य शक्तीने छज्जूला भर रस्त्यात असा मार दिला की त्याची शुद्ध हरपली. ही शक्ती या घराच्या सुनेची ढाल बनून फिरत आहे. जो कोणी या सुनेबद्दल चुकीचा विचार करेल त्याचा अंत असाच होईल. गाव आता पूर्णपणे दहशतीत आले होते. ठाकूर आणि छज्जू दोघेही आपापल्या घरात लपून बसले होते. त्यांना घराबाहेर पडण्याचीही भीती वाटू लागली. त्यांची स्वतःची पापं त्यांच्यासमोर दैवी शक्तीच्या रूपाने उभी ठाकली होती. राधाच्या घराचा मान आता गावात शिगेला पोहोचला होता. दामिनीने आपल्या बुद्धीने आणि धैर्याने शत्रूचे दात घशात घातले होते. पण अजून एक मोठी परीक्षा बाकी होती, ती म्हणजे स्वतःच्या सासूला सत्य सांगण्याची. ठाकूर भीमसिंह आणि छज्जू या दोघांची अवस्था पाहून संपूर्ण सुंदरपूर गावात जणू एक अघोषित भीती पसरली होती. लोक आता राधाच्या घरासमोरून जातानाही आदराने मान झुकवून चालू लागले होते. दामिनीच्या रूपाने या घरात साक्षात लक्ष्मी आणि दुर्गा एकत्र नांदत आहे अशी सर्वांची धारणा झाली. दिवस झपाट्याने सरत होते. दामिनीने आता घराचे सर्व व्यवहार आपल्या हातात घेतले होते. तिने पाहिले की सूरजला शेती कामात रस आहे, पण त्याला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज आहे. तिने सूरजला प्रेमाने शिकवायला सुरुवात केली.
मतिमंद म्हणून ज्याला जग हिणवत होते त्याच सूरजला दामिनीने विश्वासाने उभे केले. तिने त्याला बी बियाणे ओळखणे, पाण्याचे नियोजन करणे अशा कामात गुंतवले. दामिनीचा शब्द सूरजसाठी आता परमेश्वराचा शब्द झाला होता. राधा हे सर्व पाहून मनोमन सुखावली होती. तिला वाटायचं की देवाने तिच्या तपस्येचे फळ म्हणून दामिनीला पाठवलं आहे. एके दिवशी राधा दामिनीजवळ बसली असता तिचे डोके कुरवाळत म्हणाली, बाळा, तू या घरात आलीस आणि माझ्या केशवच्या आत्म्याला शांती मिळाली. पण माझ्या मनात एक सल आहे. तू या घराची मालकीण आहेस, पण तुझे माहेरचे लोक पुन्हा कधी भेटायला तुला आलेच नाहीत. तुझ्या माहेरची कोणतीच आठवण तू कधी बोलूनही दाखवत नाहीस. राधाचा हा प्रश्न ऐकून दामिनीच्या काळजाचा ठोका चुकला. तिला आठवलं की तिचे ते श्यामगडमधील कोपऱ्यात बसून काढलेले दिवस, विधवा म्हणून सोसलेला तो अपमान आणि आईवडिलांनी गुपचूप केलेले तिचे हे लग्न. तिने चतुरदासकडे पाहिले. तो तिथेच उभा होता. चतुरदासने डोळ्यांनीच खुणावले की अजून वेळ आलेली नाही. दामिनीने विषय बदलला आणि म्हणाली, आई, माझे आई वडील वृद्ध आहेत. चतुरदास दादा त्यांच्या संपर्कात असतोस. तुम्ही चिंता करू नका. वेळ आली की सर्व काही ठीक होईल. दरम्यान ठाकूर भीमसिंह आपल्या वाड्यात जखमांवर मलम लावत बसला होता. त्याची खोपडी फुटली होती, पण त्याचा अहंकार अजून शाबूत होता. त्याने छज्जूला बोलावले. त्याचा हात आता गळ्यात होता. ठाकूर कुजबुजला, छज्जू, त्या शक्तीने आपल्याला मारलं असेल, पण त्या दामिनीचं सत्य खोटं ठरू शकत नाही. जोपर्यंत ती या गावात आहे तोपर्यंत आपल्याला मान वर करून जगता येणार नाही. आपण गावातील पंच बोलवूया आणि पुराव्यानिशी तिचं विधवा असणं सिद्ध करूया. एकदा का पंचांनी तिला वाईट टाकलं की मग कोणतीही दैवी शक्ती तिला वाचवू शकणार नाही. पण दामिनीला या षडयंत्राची कुणकुण लागली होती. चतुरदासने तिला बातमी दिली की ठाकूर पंचांची सभा बोलवण्याच्या तयारीत आहे. दामिनीने विचार केला की संकटाची वाट बघण्यापेक्षा संकट येण्याआधीच त्यावर वार केलेला बरा. तिने त्याच दिवशी चतुरदासला सांगितले, दादा, आता लपून राहण्याचा काळ संपला आहे. ठाकूर वार करण्याआधीच आपण हे सत्य घराघरात पोचवायला हवे. पण ते सत्य सांगण्याची पद्धत अशी हवी की लोकांच्या मनात घृणा नाही तर आदर निर्माण झाला पाहिजे. दामिनीने ठरवले की ती स्वतःहून गावकऱ्यांसमोर जाईल, पण त्याआधी तिला तिच्या सासूला राधाला विश्वासात घेणे गरजेचे होते. त्या रात्री दामिनी राधाच्या पायाशी बसली. तिचे डोळे पाणावले होते. आई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. हे ऐकल्यावर कदाचित तुम्ही माझा त्याग कराल, पण मला खोटे बोलून या पवित्र घरात राहायचे नाही. राधा गोंधळली. काय झालं मुली? तू का रडतेस? दामिनी काही बोलणार इतक्यात बाहेरून ठाकूरच्या ओरडण्याचा आवाज आला. ठाकूर आणि छज्जू काही पंचांना घेऊन राधाच्या हवेलीच्या दारात आले होते. ठाकूर जोरजोरात ओरडत होता, राधा, बाहेर ये. तू तुझ्या मतिमंद मुलासाठी एक अपशकुनी विधवासून घरात आणून पूर्ण गावाला बाटवले आहेस. आज तुझा आणि तुझ्या या सुनेचा हिशोब होईल. राधाचा चेहरा पांढरा पडला. तिने दामिनीकडे पाहिले, जिच्या डोळ्यात आता अश्रू होते. सुंदरपूरच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा आता सुरू होणार होती आणि दामिनीच्या भविष्याचा फैसला पंचांच्या हाती होता. ठाकूर भीमसिंहचा आवाज हवेलीच्या भिंतींना धडका देत होता. रात्रीच्या त्या शांततेत त्याचे शब्द एखाद्या विषाप्रमाणे पसरत होते. संपूर्ण गाव गोळा झाले होते. पंचांनी मध्यस्थी केली आणि राधाच्या अंगणातच सभा भरली. ठाकूर मोठ्या दिमाखात पंचांसमोर उभा राहिला आणि ओरडून म्हणाला, पंच हो, बघा, या राधाचे कारस्थान. एका मतिमंद मुलासाठी हिने चक्क एका बालविधवेला सून म्हणून घरात आणलं. शास्त्राप्रमाणे हे पाप आहे. एका विधवेने या घराच्या उंबरट्यावर पाऊल ठेवून पूर्ण गावाला अपवित्र केलं आहे. आज या कुटुंबाला वाईट टाकलं पाहिजे. राधाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने थरथरत्या हातांनी दामिनीकडे पाहिले. तिचे डोळे प्रश्न विचारत होते की हे खरं आहे का? दामिनी शांत उभी होती.
तिने मान खाली घातली होती. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. सभेत कुजबूज सुरू झाली. कोणी म्हणत होतं, काय अनर्थ झाला हा, तर कोणी म्हणत होतं, त्या चतुर्दासने आम्हाला फसवले. पंचांनी राधाला विचारलं, राधा, काय उत्तर आहे तुझ्याकडे? तुझी सून खरंच विधवा आहे का? राधा काही बोलणार इतक्यात दामिनी पुढे आली. तिने आपले अश्रू पुसले आणि मोठ्या धैर्याने पंचांच्या समोर उभी राहिली. तिचा आवाज थरथरत नव्हता, तर त्यात एक धार होती. ती म्हणाली, हो, मी विधवा आहे, पण पंच हो, मला एक सांगा, विधवा असणं हे माझं पाप आहे की माझं नशीब? मी लहान असतानाच माझे पती वारले, यात माझा काय दोष होता? की मी सुंदर आहे आणि गुणवान आहे, हा माझा गुन्हा आहे का? ठाकूर मध्येच ओरडला, शास्त्र सांगतं की. पण लगेच दामिनीने त्याला मध्येच तोडलं. शास्त्र हे माणसाने माणसासाठी बनवलं आहे ठाकूर साहेब, पण माणुसकी काय सांगते? जेव्हा तुम्ही याच विहिरीवर माझं पाणी अडवलं आणि माझ्याकडे वाईट नजरेने पाहिलं, तेव्हा तुमचं शास्त्र कुठे गेलं होतं? जेव्हा तुम्ही माझ्यावर दबाव टाकण्यासाठी रात्रीच्या अंधारात गोठ्यात शिरलात, तेव्हा तुम्हाला या घराच्या आबरूची काळजी नव्हती का? ठाकूरचा चेहरा पांढरा पडला. गावकऱ्यांमध्ये सळसळ सुरू झाली. दामिनी पुढे म्हणाली, पंच हो, विधवा म्हणून मी कोपऱ्यात बसून आयुष्यभर रडावं आणि अशा नराधमांचे अत्याचार सहन करावेत, हे तुम्हाला मान्य आहे का? की एका आईने आपल्या मतिमंद मुलाचा संसार सावरण्यासाठी मला या घरात आणलं, यात काही चूक आहे? मी या घरात आल्यापासून कोणाचं वाईट केलंय? मी या घराला सावरलंय, सूरजला आधार दिलाय. जर सेवा करणं आणि घर वाचवणं हे पाप असेल, तर मी हे पाप 1000 वेळा करायला तयार आहे. सभेत शांतता पसरली. दामिनीचे शब्द लोकांच्या काळजाला भिडले होते, पण सर्वात मोठा निर्णय राधाला घ्यायचा होता. ठाकूरने राधाला डिवचलं, राधा, काय झालं? आता का बोलत नाहीस? एका विधवेला तू सुनेचा मान देणार का? राधा हळूहळू दामिनीजवळ गेली. तिने दामिनीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. राधाच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक वेगळाच अभिमान होता. ती पंचांसमोर वळून मोठ्या आवाजात म्हणाली, पंच हो, ठाकूर बरोबर बोलतोय. माझ्या घरात एक विधवा आली आहे, पण ती सून म्हणून नाही, तर ती माझ्या घराची लक्ष्मी आणि माझी मुलगी बनून आली आहे. माझ्या पतीच्या पश्चात या घराला ज्या मुलीने सावरलं, तिला आज मी स्वीकारते. जर ही मुलगी विधवा असेल, तर मी सुद्धा विधवाच आहे. जर तिला वाईट टाकायचं असेल, तर आधी मला टाका. राधाने दामिनीला मायेने जवळ घेतलं. हा दामिनीचा सर्वात मोठा विजय होता. गावकऱ्यांनी ठाकूरला धिक्कारायला सुरुवात केली. पंचांनी नकार दिला. दामिनीने या घरात सून म्हणून जे कार्य केलं आहे, ते पुण्याचं आहे. विधवा असण्याने कोणाचं माणुसत्व संपत नाही. ठाकूर भीमसिंह, तुम्ही या स्त्रीचा अपमान केलात, म्हणून तुम्हालाच दंड भरावा लागेल. ठाकूर आणि छज्जू मान खाली घालून तिथून सटकले. त्या रात्री सुंदरपूरच्या त्या हवेलीत एका नवीन नात्याचा उगम झाला. पण नियतीला अजून काहीतरी दाखवायचं होतं. दामिनीचे हे धाडस पाहून ईश्वरही प्रसन्न झाला होता आणि लवकरच या घरात पाळणा हलणार होता. पंचांच्या त्या सभेनंतर सुंदरपूर गावातील वारेच बदलले. राधाने दामिनीला ज्या प्रकारे सर्वांसमोर आपली मुलगी म्हणून स्वीकारले, त्या धाडसाने ठाकूर भीमसिंहच्या सत्तेचा पायच उखडला गेला. आता गावकरी दामिनीकडे तुच्छतेने नाही, तर आदराने बघू लागले होते. ज्या विधवा शब्दाचा वापर करून ठाकूरला भीती निर्माण करायची होती, तोच शब्द आता एका संघर्षाचे प्रतीक बनला होता. पण ठाकूर भीमसिंह आणि छज्जू एवढ्या सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. पंचांनी ठोठावलेला दंड आणि झालेला अपमान त्यांच्या वर्मी लागला होता. ठाकूर आपल्या वाड्यात छज्जूशी कुजबजला. छज्जू, पंचांनी न्याय दिला असेल, पण या समाजात आजही लोकांनी विधवा विवाहाला पूर्ण मनाने स्वीकारलेलं नाही. आता आपण आता सरळ मार्गाने नाही, तर आड मार्गाने या कुटुंबाचा विनाश करू. राधाचा सर्वात मोठा अभिमान काय आहे? तिचा मतिमंद मुलगा सूरज आणि त्याची शेती.
आपण जर सूरजलाच वाटेतून बाजूला केले तर ही दामिनी आणि राधा कोणाच्या जोरावर इथे राज्य करतील? ठाकूरच्या मनात आता एक अत्यंत निर्दयी विचार घोळत होता. त्याने सूरजला शेतात एकटे गाठून काहीतरी अघटित करण्याचे कारस्थान रचले. पण दामिनी आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. शत्रूच्या डोळ्यातील कपट ओळखण्याची कला तिला साध्य झाली होती. तिने सूरजला एकटे शेतात पाठवणे बंद केले होते. चतुर्दास नाईसुद्धा आता सावलीसारखा सूरजच्या पाठीशी उभा होता. दिवस आनंदात जात होते आणि राधाच्या घरात सर्वात मोठी आनंदाची बातमी आली. दामिनी गरोदर होती. ज्या घराचा वंश संपला असे ठाकूर म्हणत होता त्याच घरात आता नवीन अंकुर फुटणार होता. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. राधाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने पूर्ण गावात मिठाई वाटली. पण ही बातमी ऐकून ठाकूर भीमसिंह मात्र पिसाळलेल्या प्राण्यासारखा वागू लागला. त्याला कळून चुकले की जर दामिनीला मूल झाले तर या संपत्तीवर त्याचा कधीच अधिकार राहणार नाही. एके दिवशी राधा आणि सूरज काही कामासाठी शेजारच्या गावात गेले होते आणि दामिनी घरात एकटीच होती. हीच संधी साधून ठाकूरने आपल्या काही गुंडांना हवेलीवर धाडले. त्यांचे काम होते दामिनीला इजा पोहोचवणे आणि तिला भीती दाखवून पळवून लावणे. गुंड जेव्हा हवेलीच्या दारात पोहोचले तेव्हा त्यांना वाटले की ती एकटी स्त्री करून करून करणार तरी काय. पण दामिनीने दरवाजा उघडला नाही. ती माडीवर गेली आणि तिथून तिने जोराने शंख फुंकला. शंखांचा तो पवित्र आणि गंभीर आवाज संपूर्ण गावात घुमला. हा आवाज ऐकताच गावकरी आपल्या हातात जे मिळेल ते घेऊन हवेलीकडे धावले. चतुर्दाससुद्धा आपल्या सहकाऱ्यांसह तिथे पोहोचला. गुंडांची तिथे चांगलीच फजिती झाली आणि गावकऱ्यांनी त्यांना बदडून काढले. या घटनेनंतर ठाकूर भीमसिंह पूर्णपणे एकाकी पडला. त्याची स्वतःची पत्नीसुद्धा त्याला सोडून माहेरी निघून गेली. कारण तिला कळाले होते की तिचा पती एका निष्पाप स्त्रीचा छळ करत आहे. ठाकूरला आता आपल्या कर्माची फळे मिळू लागली होती. त्याला रात्री स्वप्नातसुद्धा दामिनीच्या त्या दैवी शक्तीचा भास होऊ लागला. काही महिन्यांनंतर सुंदरपूरच्या त्या हवेलीत एका गोंडस बालकाचा जन्म झाला. त्याचे डोळे अगदी त्याच्या वडिलांसारखे सूरजसारखे निरागस होते. राधाने आपल्या नातवाला हातात घेतले आणि आकाशाकडे बघून म्हणाली, केशव, आज तुझा वंश खऱ्या अर्थाने पुढे गेला आहे. एका संकटाने आमच्यावर घाला घातला होता, पण एका लेकीने आम्हाला सावरले. दामिनीने केवळ एका मतिमंद मुलाचा संसार सावरला नव्हता, तर तिने समाजातील त्या जुन्या आणि कुजलेल्या विचारांना सूड लावली होती. पण कथेचा शेवट अजूनही बाकी होता. ठाकूर भीमसिंहचा शेवटचा डाव आणि दामिनीचे अंतिम उत्तर काय असणार होते हे अजून उलगडायचे होते. ही कथा केवळ एक मनोरंजन नाही, तर आपल्या कर्माचा आरसा आहे. ही प्रेरणादायी गाथा अशा लोकांपर्यंत नक्की पोचवा जे सध्या आयुष्यात संकटांशी झुंज देत आहेत. ही कथा शेअर केल्याने एखाद्या निराश मनाला नवी उभारी मिळू शकते आणि कोणाचे तरी कल्याण होऊ शकते. दुसऱ्याला मार्ग दाखवणे हे सुद्धा पुण्याचेच काम आहे. हवेलीत लहानग्या बाळाच्या रडण्याचा आवाज घुमू लागला होता आणि सुंदरपूरच्या कानाकोपऱ्यात आनंदाची लाट उसळली. राधाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. जिला लोक अपशकुनी म्हणत होते तिनेच आज या कुळाचा दिवा उजळवला होता. पण या आनंदाच्या वातावरणातही दामिनी सावध होती. तिला माहीत होतं की जखमी झालेला साप अधिक विषारी असतो आणि ठाकूर भीमसिंह सध्या त्याच अवस्थेत होता. ठाकूरच्या वाड्यावर आता शुकशुकाट होता. त्याचे मित्र, नातेवाईक आणि अगदी सावलीसारखा सोबत असणारा छज्जूही आता त्याच्यापासून लांब राहू लागला होता. पण ठाकूरच्या मनात सुडाची आग अजूनही धगधगत होती. त्याने विचार केला की या दामिनीने माझ्या डोक्यावर दगड मारला, गावकऱ्यांसमोर माझा अपमान केला आणि आता वारसदार देऊन माझ्या जमीन हडपण्याच्या स्वप्नांना कायमची मूठ माती दिली. मी हे सहन करणार नाही. ठाकूरने एक शेवटचा आणि अत्यंत भयानक कट रचला.
त्याने विचार केला की जर त्याने राधाच्या कोठाराला आणि बागेला आग लावली तर हे कुटुंब रस्त्यावर येईल. आर्थिकदृष्ट्या खचलेले लोक लवकरच गुडघे टेकतील असा त्याचा समज होता. त्याने अमावस्येच्या रात्रीची निवड केली. ती रात्र खूप गडद होती. वारंही सुसाट सुटलं होतं. ठाकूर हातामध्ये मशाली घेऊन गुपचूप राधाच्या बागेच्या दिशेने सरकला. बागेत वाळलेला पालापाचोळा होता. एक ठिणगीही सर्व काही भस्म करण्यासाठी पुरेशी होती. ठाकूर बागेच्या मध्यभागी पोहोचला आणि त्याने मशाल पेटवली. तो आग लावणार इतक्यात त्याला पुन्हा एकदा तोच आवाज ऐकू आला जो त्या रात्री गोठ्यात ऐकू आला होता. ठाकूर साहेब, अजूनही वेळ गेली नाही, मागे फिरा. ठाकूर चमकून मागे वळला, पण तिथे कोणीच नव्हतं. त्याला वाटलं हा मनाचा भ्रम आहे. त्याने पुन्हा मशाल झाडांच्या दिशेने भिरकावली, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मशाल हवेतच विझली. ठाकूर पुन्हा घाबरला. त्याने दुसरी मशाल पेटवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या हातातील काडी पेटीच गायब झाली. अचानक त्याला जाणवलं की कोणीतरी झाडावरून त्याच्याकडे बघत आहे. वर चतुर्दास बसला होता. त्याने यावेळी दगडाचा नाही तर एका मोठ्या जाळ्याचा वापर केला. चतुर्दासने वरून जाळं फेकलं आणि ठाकूर त्यात पूर्णपणे अडकला. ठाकूर ओरडू लागला, पण वारं एवढं जोरात होतं की त्याचा आवाज कोणापर्यंतही पोचला नाही. चतुर्दास खाली आला आणि त्याने ठाकूरला ठणकावून सांगितलं, ठाकूर साहेब, तुमच्या पापांचा घडा आता भरला आहे. ही बागेची झाडं तुम्ही नाही तर सावित्री माऊलीच्या आशीर्वादाने उभी आहेत. आज जर तुम्हाला कोणी वाचवू शकतं तर ती फक्त या घरची सून दामिनी. सकाळ झाली. गावकऱ्यांनी पाहिलं की ठाकूर भीमसिंह आपल्या जाळ्यात अडकून बागेत पडला आहे. दामिनी तिथे आली. तिच्या हातात तिचं लहान बाळ होतं. ठाकूरला वाटलं की आता ही माझा अपमान करेल, पण दामिनीने चतुर्दासला सांगून त्याच्या जाळ्यातून सोडवलं. तिने शांतपणे सांगितलं, ठाकूर साहेब, द्वेष करून काहीच मिळत नाही. तुम्ही आमचं वाईट करण्याचा प्रयत्न केलात, पण देवाने आम्हाला नेहमीच सावरलं. ही संपत्ती, ही जमीन आमची नाही, ती कर्माची आहे. तुम्ही आता शांतपणे घरी जा आणि पुन्हा कधीही कोणाचं वाईट करण्याचं पाऊल उचलू नका. दामिनीच्या या उदारपणाने ठाकूर पूर्णपणे मोडून पडला. ज्या स्त्रीचा त्याने छळ केला तिनेच त्याला जीवनदान दिलं होतं. ठाकूरला आपल्या कृत्यांची प्रचंड लाज वाटली. ठाकूर भीमसिंहच्या त्या पराभवानंतर सुंदरपूरच्या हवेलीत एक वेगळीच शांतता पसरली होती. पण ही शांतता दुःखाची नव्हती, तर ती एका मोठ्या विजयाची आणि समाधानाची होती. दामिनीने ठाकूरला जीवनदान देऊन केवळ त्याचे प्राण वाचवले नव्हते, तर त्याच्या मनातील क्रोर्याचाही अंत केला होता. ठाकूर आता पूर्णपणे बदलला होता. त्याने स्वतःहून सरपंच पद सोडले आणि तो गावातील मंदिरात राहून प्रायचित्त करू लागला. दुसरीकडे राधा आता आपल्या नातवाच्या संगोपनात पूर्णपणे रमली होती. हवेलीत पुन्हा एकदा बाललीला सुरू झाल्या होत्या. सूरजसुद्धा आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. दामिनीच्या मार्गदर्शनाखाली आणि मुलाच्या जन्मानंतर त्याच्यात एक कमालीची जबाबदारी आली होती. तो आता मतिमंद म्हणून नाही तर एक प्रेमळ वडील आणि कष्टाळू शेतकरी म्हणून ओळखला जाऊ लागला. दामिनीने आता आपले सर्व लक्ष केवळ घरापुरते मर्यादित न ठेवता गावातील इतर स्त्रियांकडे वळवले. तिने चतुर्दासच्या मदतीने गावातील विधवा आणि निराधार स्त्रियांसाठी एक छोटे केंद्र सुरू केले. तिला माहीत होतं की समाजातील अनिष्ट रूढींशी लढण्यासाठी केवळ एकटीने उभे राहून चालणार नाही, तर सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे लागेल. पण कथेमध्ये अजून एक प्रसंग असा येणार होता ज्याने राधा आणि दामिनीच्या नात्याची परीक्षा पुन्हा एकदा घेतली जाणार होती. 5 वर्ष उलटली होती. दामिनी आता 2 मुलांची आई झाली होती. तिचे संपूर्ण आयुष्य आता या घराशी एकरूप झाले होते. पण दामिनीच्या मनात अजूनही एक अपराधीपणाची भावना होती. तिला वाटत होतं की जरी राधाने तिला स्वीकारले असले तरीही तिने तिच्या माहेरच्या गरिबीबद्दल आणि तिच्या विधवा असण्याबद्दलचे सर्व तपशील स्वतःहून राधाला कधीच सांगितले नव्हते.
एके दिवशी दामिनीने ठरवले की आता लपवण्यासारखे काहीच उरलेले नाही. तिने राधाला बागेतील एका निवांत जागी नेले. दामिनीने राधाचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाली, आई, आज मला तुमच्यासमोर माझे अंतःकरण मोकळे करायचे आहे. ज्यावेळी मी या घरात आले त्यावेळी माझ्या आईवडिलांनी आणि चतुर्दास दादाने माझ्या वैधव्याचे सत्य तुमच्यापासून लपवले होते. मला वाटले होते जर मी ते सांगितले तर तुम्ही मला स्वीकारणार नाही. मी तुम्हाला आजपर्यंत एका मोठ्या भ्रमात ठेवले. मला माफ करा. दामिनीला वाटलं होतं की राधा रागवेल किंवा आश्चर्य व्यक्त करेल, पण राधाच्या चेहऱ्यावर एक मंद हसू आले. राधाने दामिनीला मायेने जवळ घेतले आणि म्हणाली, बाळा, तुला काय वाटतं? तुझी ही सासू इतकी भोळी आहे? ज्या दिवशी चतुर्दासने तुझे नाव काढले होते त्याच दिवशी मला तुझ्याबद्दल सर्व काही समजले होते, पण मी गप्प राहिले, कारण मला हे पाहायचे होते की तू या घराला तुझी गरज म्हणून स्वीकारतेस की तुझे कर्तव्य म्हणून. राधा पुढे म्हणाली, तू या घरात आल्यापासून जे काही केलेस त्याने तू स्वतः सिद्ध केले आहेस की रक्ताच्या नात्यापेक्षा कर्माचे नाते मोठे असते. तू विधवा असूनही माझ्या घराचा वंश वाढवलास आणि माझ्या मतिमंद मुलाला सन्मानाने जगायला शिकवलेस. तू या घराची सून नाहीस तर साक्षात अन्नपूर्णा आहेस. सासू सुनेच्या या संवादाने त्यांच्यातील उरला-सुरला दुरावाही मिटला. राधाने दामिनीला मुक्त केले होते. आता दामिनीला कोणत्याही सत्याची भीती उरली नव्हती. पण त्याचवेळी गावात एक नवी बातमी धडकली. ज्या छज्जूने दामिनीला त्रास दिला होता तो आता गंभीर आजारी होता आणि त्याने मरण्यापूर्वी दामिनीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. दामिनी आता एका नवीन धर्मसंकटात होती. ज्याने तिला अपमानित केले त्याच्याकडे ती जाणार होती का? छज्जूच्या आजारपणाची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. एकेकाळी ठाकूरचा उजवा हात म्हणून मिरवणारा आणि लोकांच्या खाजगी आयुष्यात विष कालवणारा छज्जू आज आपल्या मोडक्या झोपडीत एकाकी पडला होता. त्याच्या अंगात त्राणही उरले नव्हते. त्याचे शरीर व्याधींनी पोखरले होते. त्याने गावकऱ्यांकडे एकच विनंती केली होती की त्याला मरण्यापूर्वी एकदा राधाच्या सुनेची, दामिनीची माफी मागायची आहे. जेव्हा हा निरोप राधाच्या हवेलीत पोचला तेव्हा सूरज संतापला. त्याला आठवलं की या मनुष्याने त्याच्या पत्नीला कशा प्रकारे धमकावले होते. पण दामिनी शांत होती. तिने राधाकडे पाहिलं. राधा म्हणाली, मुली, आपण सुडाने नाही तर क्षमेने मोठे होतो. तो माणूस आपल्या कर्माची फळं भोगत आहे, पण मरताना कोणाचे तरी मन जड राहू नये. जा, त्याला भेटून ये. दामिनी आणि चतुर्दास नाई छज्जूच्या झोपडीत पोहोचले. छज्जूचे डोळे छताकडे लागले होते, पण दामिनीला पाहताच त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तो हात जोडून थरथरत्या आवाजात म्हणाला, दामिनी वहिनी, मला माफ करा. मी तुमच्या विधवा असण्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न केला, तुम्हाला दबावात टाकले. पण त्या रात्री वडाच्या झाडावरून जो दगड पडला त्याने माझे फक्त हाड नाही तर माझा अहंकारही तोडला. मला आज समजले की शुद्ध चरित्राच्या स्त्रीसमोर कोणतीही दृष्ट शक्ती टिकू शकत नाही. दामिनीने शांतपणे छज्जूच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, छज्जू, मी तुला केव्हाच माफ केले आहे. माझ्यावर जी संकटे आली ती कदाचित देवाची एक परीक्षा होती. तू तुझे मन हलके कर आणि ईश्वराचे नाव घे. छज्जूने शांतपणे डोळे मिटले. त्याच्या चेहऱ्यावर आता एक प्रकारचे समाधान होते. काही तासातच त्याने जगाचा निरोप घेतला. या घटनेनंतर सुंदरपूर गावात एक वेगळाच बदल झाला. लोकांना कळले की क्षमा ही शस्त्र उचलण्यापेक्षा कितीतरी मोठी असते. दामिनीचे नाव आता केवळ एक सून म्हणून नाही तर एक आदर्श स्त्री म्हणून घेतले जाऊ लागले. हळूहळू काळ पुढे सरकत राहिला. राधा आता खूप वृद्ध झाली होती. तिने पाहिले की तिचा मुलगा सूरज आता आपल्या मुलांशी खेळत आहे, शेतीचे व्यवहार चोख सांभाळत आहे. दामिनीने घराचा कोपरा न कोपरा मायेने भरून काढला होता. एके दिवशी संध्याकाळी राधा आपल्या जुन्या खुर्चीवर बसून मावळत्या सूर्याकडे पाहत होती. तिने दामिनीला बोलावले आणि सांगितले, मुली,
आज मला माझ्या पतीची, केशवची आणि त्याआधीच्या सावित्री माऊलीची आठवण येते. या घराचा पाया रक्ताने आणि बलिदानाने रचला गेला होता, पण तू तो प्रेमाने आणि विश्वासाने टिकवलास. राधाने आपले डोळे मिटले. ती शांतपणे आपल्या पतीच्या स्मरणात विलीन झाली. संपूर्ण गावाने राधाला साश्रू नयनांनी निरोप दिला. आता सुंदरपूरची ही मोठी हवेली दामिनी, सूरज आणि त्यांच्या 2 मुलांच्या हातात होती. दामिनीने गावातील विहिरीवर नवीन कुंडांचे बांधकाम केले, जेणेकरून कोणत्याही स्त्रीला पाणी भरताना त्रास होणार नाही. तिने गावात एक छोटी शाळाही सुरू केली, जिथे सूरजसारख्या मुलांसाठी विशेष शिक्षणाची सोय होती. आणि कैलासावर बसलेले देवांचे देव भोलेनाथ आपली कथा संपवत होते. माता पार्वती भारावून गेल्या आणि म्हणाल्या, स्वामी, कितीही अद्भुत गाथा. एका विधवा स्त्रीने केवळ स्वतःलाच सावरले नाही, तर एका मतिमंद पतीचे आयुष्य उभे केले आणि एका दृष्ट शत्रूलाही मनुष्य बनवले. महादेव हसून म्हणाले, हो प्रिये, ही कथा आपल्याला हेच शिकवते की संकटे कितीही मोठी असली तरीही जो माणूस सत्याच्या आणि धर्माच्या मार्गावर चालतो, ईश्वर स्वतः त्याचे रक्षण करायला येतो. बुद्धीचा वापर आणि मनाची शांती हेच मनुष्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे. प्रेमळ भक्तांनो, या संपूर्ण कथेतून आपल्याला काय शिकायला मिळाले तर कर्माचा सिद्धांत आणि प्रायचित्त. रघुनाथच्या आयुष्यातून आपल्याला हे शिकायला मिळते की पापाचा पैसा कितीही झगमगाट निर्माण करत असला तरी त्याचा शेवट हा नेहमी अंधकारातच होतो. मात्र जेव्हा त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली, तेव्हा त्याने घेतलेले प्रायचित्त हे त्याच्या पश्चातापाचे प्रतीक होते. हे आपल्याला सांगते की मनुष्य चुका करू शकतो, पण त्या सुधारण्यासाठी घेतलेले पाऊल त्याला पुन्हा सन्मान मिळवून देऊ शकते. मातृत्वाची आणि विश्वासाची शक्ती. राधाने आपल्या मतिमंद मुलाला सूरजला ज्या प्रकारे जपले ते निस्वार्थी प्रेमाचे सर्वोच्च उदाहरण आहे. जगाने ज्याला निकामी ठरवले त्याला राधाने वारस म्हणून उभे केले. यातून आपल्याला ही शिकवण मिळते की जर एखाद्या व्यक्तीवर जगाने विश्वास ठेवला नाही तरीही चालतो, पण त्याच्या स्वतःच्या माणसांचा विश्वास त्याला शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती देतो. स्त्री शक्ती आणि बुद्धीचा विजय. दामिनीचे पात्र आपल्याला हे शिकवते की विधवा असणे किंवा अनाथ असणे हा काही कलंक नाही. समाजाने लादलेले नियम तोडून स्वतःच्या बुद्धीने शत्रूला नमोहरम करणे हेच खरे स्त्रीतत्व आहे. ठाकूर भीमसिंहसारख्या बलाढ्य आणि श्रीमंत शत्रूला तिने तलवारीने नाही तर आपल्या बुद्धीने आणि संयमाने हरवले. यातून हा बोध मिळतो की संकटात घाबरून पळून जाण्यापेक्षा शांत चित्ताने विचार केला तर सर्वात कठीण समस्येचे उत्तरही आपल्या जवळच असते. क्षमेचे मोठेपण. कथेच्या शेवटी दामिनीने ठाकूर आणि छज्जूला दिलेली क्षमा ही तिच्या नैतिक विजयाची पावती आहे. बदला घेतल्याने शत्रू संपतो, पण क्षमा केल्याने शत्रुत्व संपते. दामिनीने दाखवलेले हे औदार्य आपल्याला सांगते की ईश्वराच्या जवळ पोहोचण्यासाठी मनातील द्वेष काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे. आजही सुंदरपूरच्या त्या हवेलीवर सावित्रीचा त्याग, राधाची ममता आणि दामिनीचे चातुर्य यांच्या कथा ऐकवल्या जातात. जो ही कथा श्रद्धेने ऐकतो त्याच्या मनातील भीती, चिंता दूर होऊन त्याला जीवनाशी लढण्याचे नवीन बळ मिळते. ही केवळ एक कथा नाही तर आपल्या कर्मांचा आरसा आहे. ही प्रेरणादायी गाथा अशा लोकांपर्यंत नक्की पोहोचवा जे सध्या आयुष्यात संकटांशी झुंज देत आहेत. ही कथा शेअर केल्याने एखाद्या निराश मनाला नवी उभारी मिळू शकते आणि कोणाचे तरी कल्याण होऊ शकते. दुसऱ्याला मार्ग दाखवणे हे सुद्धा पुण्याचेच काम आहे. आजची ही कथा सांगताना माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मोठ्या मनाने आपली लहान बहीण समजून मला क्षमा करा. आम्हाला आशा आहे की या कथेतून तुम्हाला काही ना काही नवीन शिकायला मिळाले असेल. आजच्या या कथेने तुमच्या मनावर
थोडा जरी प्रभाव टाकला असेल तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. आजची कथा लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. श्री गुरुदेव दत्त. जय श्री कृष्ण. राधे राधे. राधे राधे. राधे राधे.